पल्लवी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। गेले काही दिवस तिची कहाणीमध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि अत्यंत हिकमतीनं आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांची कहाणी पाहतोय। पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहून तुमचा आयुष्याचा दृष्टिकोनच बदलेल। आपल्याला जरासं भाजलं, चटका बसला, हातावर वाफ आली तर आपण किती हळहळतो नाही। पण आज जिची कहाणी आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत तिच्यावर चक्क ॲसिड फेकलं गेलं होतं। विचार करा किती तीव्र शारीरिक वेदनांचा सामना तिला करावा लागला असेल। आणि शारीरिक वेदना तर सोडाच, त्यानंतर येणारा सामाजिक त्रास, सामाजिक वेदना सुद्धा विचार करण्या पलीकडच्या अशाच आहेत। पण तरी सुद्धा परिस्थितीने ती खचून गेली नाही। परिस्थितीशी लढा देत ती पुढे पुढे जात राहिली। ॲसिड फेकीचे हे प्रकार आपल्या समाजामध्ये नेहमीच होत आलेले आहेत। आणि जरा खोलात जाऊन याचा विचार केला तर असं लक्षात येतं की त्याच्या मागे दोन महत्त्वाची कारणं आहेत। एकतर समाजामध्ये असलेली पुरुषी हिंसक अशी वृत्ती, आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे वाण्याच्या कुठल्याही दुकानामध्ये अगदी 30 किंवा 50 रुपयाला सहज उपलब्ध असणारा ॲसिड। ॲसिडची किंमत फक्त 30 किंवा 50 रुपये असते हो, पण ज्या व्यक्तीवर ते फेकलं जातं त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं। बॅन ॲसिड सेल या एबीपी माझाच्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून सहज मिळणारा ॲसिड मिळू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून भूमिका घ्यायची आहे। आम्हाला खात्री आहे की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या इनिशिएटिव्हजला तुम्ही पाठिंबा दिलाय त्याच पद्धतीने या इनिशिएटिव्हसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबतीने सक्षमपणे उभे राहाल। आज तिची कहाणीमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय एका अशाच ॲसिड व्हिक्टिमची कहाणी, आणि त्याचबरोबर तिला बळ देणाऱ्या तिच्या मैत्रिणीची कहाणी। ॲसिड हल्ला हा बलात्काराच्या गुन्ह्यासारखाच क्रूर आणि घृणास्पद गुन्हा। पण प्रीती राठी ॲसिड हल्ल्याप्रकरणी शिक्षा सुनावताना ॲसिड हल्ला हा गुन्हा बलात्कारापेक्षा कैक पटीने घृणास्पद असल्याचं न्यायालयाने जनतेला सांगितलं होतं। बलात्कार देखील माणुसकीला काळीमा फासणारा असला तरी त्यानंतर पीडित महिलेचं कदाचित पुनर्वसन होऊ शकतं। मात्र ॲसिड हल्ल्याने विद्रूप शरीरासह जगणं कठीण असतं, असंही न्यायालयाने नमूद केलं होतं। बलात्कार म्हणजे एखाद्या स्त्रीच्या किंवा तरुणीच्या आत्म्यावर घाला, मात्र नंतरच्या आयुष्यात ती तिची ओळख उघड न करू देता पुनर्वसित होऊ शकते, या जगासमोर येऊ शकते। पण ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मात्र शरीर विद्रूप करणाऱ्या जखमांसहित या जगासमोर यावं लागतं। त्यांना त्या जखमांसहित राहणं तितकंच कठीण असतं। या हल्ल्यातील वाचलेल्या अनेक स्त्रियांना आज सामान्य स्त्रीसारखं आयुष्य जगण्याची इच्छा आहे, पण जग ते तसं जगू देत नाही। या हल्ल्यातून सावरलेल्या लक्ष्मी आणि शब्बो आज या जगात मानाने वावरतायत आणि लढतायत त्यांच्या हक्कासाठी। शब्बो अशरफ शेख। अवघी 1 वर्षाची शब्बो आईच्या मांडीत खेळताना स्वतःच्या वडिलांनी आईवर ॲसिड फेकलं। त्याच ॲसिडने तिच्या आईचा जीव घेतला आणि शब्बोचा चेहरा कायमचा विद्रूप झाला। 5 वर्ष रुग्णालयात राहिल्यानंतर शब्बो सेवा सदन अनाथालयात वाढली आणि तिथेच आयुष्याकडे सकारात्मक नजरेने कसं पाहावं हे शिकली। शाळेत असताना तुझे मित्रमैत्रिणी किंवा तिथले काही वेगळे अनुभव असे तुला होते का? इकडे खूप चांगला अनुभव होता। सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम होता की त्यांना, लहान मुलांना माझ्यासोबत जमायचं नाही, राहायला, खेळायला, मस्ती करायला, कारण मी पण लहान होते, ते पण लहान होते। ते थोडासा अवघड होता। नंतर सगळं चांगलं झालं की त्यांना माझी सवय झाली आणि मग आम्ही एकत्र शाळेत जायला लागलो। नंतर म्हणजे ते खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि आतापर्यंत ती लोक माझे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत। जसे शाळेत काही वेगळे अनुभव आले, कारण तुम्ही सगळेजण लहान होतात,
पण तसेच तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलात, तुझे कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी असतील. ॲक्च्युली तू गेली आहेस ती मुलींच्या कॉलेजमध्ये, SNDT कॉलेजमध्ये. त्या SNDT कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुला तिथलं वातावरण वेगळं होतं. त्या वातावरणाशी तू कसं जुळवून घेतलंस? तिथेही तुला असे वेगळे अनुभव काही आलेत का? तिथे पण सुरुवातीला असंच प्रॉब्लेम होता की मी एक एवढा मोठा बेंच होता त्याच्यावर मी एकटी बसून असायची, कोणी माझ्यासोबत बसायचं नाही. पण मुलींना एक असतं ना की ते समोरच्याचं हे बघतात की वाव, हिने सुंदर कपडे घातले, हिने नेल पेंट सुंदर लावली आहे, हिचे केस किती सुंदर आहेत. मग असं ते मला बघून बघून मग विचारायला यायचे की हे तू कुठून घेतलं, हे कितीला आहे. तसं मग आमची फ्रेंडशिप झाली. आणि मी अभ्यासू होती तर माझ्याकडे नेहमी नोट्स असायचे, तर मग त्यांना माझ्याकडे यावं लागायचं की मला नोट्स दे ना प्लीज, मी हे लेक्चर अटेंड नाही केलं आहे. मग तसं आमची फ्रेंडशिप झाली, बोलायला लागले माझ्याशी. तू जेव्हा तुझं ग्रॅज्युएशन तू पूर्ण केलं, तुला काहीतरी वेगळं करायचं होतं, तुला नोकरी करायची होती, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, तेव्हा तुझी पहिली नोकरी कुठली होती आणि ती तू का सोडलीस? पहिले तर माझ्या NGOवाल्यांनी ते नेहमी ट्राय करतात की त्यांच्याकडे ज्या मुली वाढल्या त्यांना प्लेसमेंट मिळेल, त्यांच्या ओळखीवर ते बघतात. तर मग तसं त्यांनी बघितलं होतं, जे होता तिकडे मला जॉब मध्ये MIS एक्झिक्युटिव्ह म्हणून HR डिपार्टमेंटमध्ये मी होती. आणि ते सगळं स्किल्स पण माझ्याकडे होते आणि जेवढा पण त्यांचा प्रोसिजर होता इंटरव्ह्यूचा ते सगळं मी पास आउट केलं होतं, क्वालिफाय झाली होती की मला ती पोस्ट मिळेल. पण त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांना म्हणजे जे पण कोवर्कर्स होते त्यांना माझा प्रॉब्लेम होत होता, तर त्यांनी तसं कंप्लेंट केलं की सांगितलं की आम्ही असं फेस बघायचा काय जॉबवर येऊन, इकडे आम्हाला इथे काम करायचं असतं आणि असा फेस आम्ही इथे येऊन बघू, असं त्यांना फेसला घेऊन प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यानंतर कंपनीने मला सांगितलं की 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्याच्या पुढे काही नाही होऊ शकत. पहिली नोकरी सोडली, काही कारणं होते ते पहिली नोकरी सोडण्याची. ती नोकरी सोडल्यानंतर तुझ्या मनात असं काय आलं की जेणेकरून तू परत वेगळ्या नोकरीचा विचार केलास? आत्ताचा माझा जो जॉब आहे त्याच्याबद्दल मला प्रणाली शहा म्हणून ॲसिड अटॅक सर्वायवर फाउंडेशन जे चालवतात, त्यांनी मला सांगितलं की प्रीती मॅम आहेत, त्या ॲसिड अटॅक सर्वायवरसाठी वॅकन्सी ठेवली आहे त्यांनी, तर तू त्यांना जाऊन भेट. तर मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं की हो ऑफिसमध्ये ये, म्हणजे त्यांनी मला ॲड्रेस वगैरे दिला, नंबर दिला सरांचा. तर मग माझा इंटरव्ह्यू तसाच झाला जसं सगळ्यांचं होतं नॉर्मली. असं काय नाही की मी अशी तर मला स्पेशली हे करून की हां म्हणजे सिंपती देऊन की हिला जॉबवर ठेवा, असं काय नाही. माझा पण इंटरव्ह्यू झाला आणि मग मला घेतलं. तू आज स्वतःच्या पायावर उभी आहेस, तू स्वतः ताठ मानेने आज या समाजात वावरतेस. पण अशा अनेक जणी आहेत ज्या समाजात वावरू शकत नाही, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी सांगेन की जे तुमच्यासोबत झालं त्याला एवढं घेऊन नका बसू, त्याच्यातून बाहेर या आणि तुमचं जे ड्रीम आहे, जे तुम्हाला लाईफमध्ये बनायचं आहे ते फॉलो करा, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ते बनेन तर लोक आपोआप तुम्हाला विचारतील, तेव्हा ते हे नाही बघणार की तुम्हाला फेसला असं झालं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला डाऊन ठेवेन तोपर्यंत लोक पण तुम्हाला डाऊन ठेवतील. जर तुम्ही बाहेर आले, तुम्ही लोकांपुढे रिप्रेझेंटेबल राहायला, इंटरॅक्शन केलं, तर लोक पण त्या गोष्टीला थोडासा पॉझिटिव्हली घ्यायला सुरुवात करतील. ऑफिसमध्ये एकट्या वातावरणात आहेस, सगळ्यांना माहिती आहे, आणि तरीही सगळेजण छान तुझ्याशी वागतात, कारण तू एक आमच्यासारखीच एक व्यक्ती आहेस हे त्यांना माहिती आहे. पण जेव्हा तू बाहेर जातेस, जसं तू सांगितलंस मला की कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही मुलींनी आधी तुझ्याशी मैत्री केली नाही, पण आज जेव्हा तू रस्त्यावरनं बाहेर फिरायला जातेस, तुझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर जातेस किंवा ऑफिसच्या कामानिमित्त तू बाहेर पडत असशील, झेरॉक्स काढणं म्हणा किंवा काहीतरी ऑफिसमध्ये असेल सगळं, पण तरी कधी ना कधी तर तू बाहेर पडत असशील, तेव्हा तुझ्याकडे लोक बघतात, तेव्हा तुला काय वाटतं? एकदम ऑनेस्टली मला वाटतं की मी सेलिब्रिटी आहे. शब्बो आज हिमतीने जगतीये, आत्मविश्वासाने जगात वावरताना दिसतीये. पण हा आत्मविश्वास तिला मिळाला तो प्रीती अरोरा या महिला उद्योजिकेकडून. प्रीतीला शब्बो आणि इतर ॲसिड अटॅक विक्टिम्स बद्दल कळल्यानंतर तिला त्यांच्यासाठी काम करण्याची, त्यांना मदत करण्याची इच्छा झाली आणि आपल्या सॉट नावाच्या कंपनीत त्यांना नोकरी देण्याचा निर्णय तिने घेतला. तुमच्या ह्या कंपनीचं नाव स्वॉट असं आहे,
त्याचा अर्थ काय? SWOT basically is spelled as SWOT. SWOT basically is a company which was formed about 18 years ago. The main motive behind SWOT consultancy or naming it SWOT was S stands for strength, W stands for weakness, O stands for opportunities, and T stands for threats. शब्बो पहली बार जब आपके कंपनी में इंटरव्यू के लिए आई, तब उसे जो इंटरव्यू देना पड़ा, उसके आज जो इंटरव्यू दे के वो आगे बढ़ रही है, उसके बारे में आप बताइए कि क्या शब्बो को अलग ट्रीटमेंट मिलता है? बिल्कुल नहीं. Shabbo is treated equally in our organization as any other employee, because आज my main motive to give employment to acid survivors is to make them independent, to make them confident, to empower them so that they stand on their feet, they can pay their own bills, they don't have to depend on others to support them. So basically none of our employees are told, or they have an impression that they can treat them differently. करेक्ट. एसिड सर्वाइवर हो या एक हैंडीकैप्ड हो या एनी अदर पर्सन, एजुकेशन इज़ मिनिमम. आज शब्बो ने पढ़ाई की है, ऐसे बहुत सारी औरतें हैं जो एसिड विक्टिम्स हैं, एसिड सर्वाइवर्स हैं, पर उनके पास एजुकेशन क्वालिफिकेशन नहीं है. इन ऐसी जो महिलाएं हैं उनके लिए आप क्या करोगे और क्या कहना चाहते? Sure. Obviously SWOT consultancy में certain basic qualification की ज़रूरत होती है. I won't say that they have to be graduates, but yes, even if they have 10th pass or 12th pass, they can speak well, they can converse in Hindi or fairly in English, is fine. But I feel that other survivors I may come across in future where they do not have this kind of qualification. Maybe they are not educated, but that does not mean that I'm not going to help them get a job. I'm sure going to help them talking to other companies where there are a lot of companies who they are into weaving, art, painting, or there are a lot of companies who hire people with special abilities or train them certain little things like knitting. So I'm sure those women can be hired in other organizations also. खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, उन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. ॲसिड हल्ल्यानंतर होणाऱ्या शारीरिक वेदनेसह आयुष्य जगण्याचा प्रयत्न या मुली करत असतात. पण मानसिक वेदनेचं काय? समाज आज त्यांनी न केलेल्या चुकीची पदोपदी शिक्षा देत असतं. आज महिलांसाठी अनेक कायदे निर्माण केलेले आहेत. सरकार त्यांना मदत देखील जाहीर करतं. पण या मुलींना हवा असतो आधार समाजाचा, हात पकडून पुढे नेण्याचा, आणि म्हणूनच गरज आहे प्रीतीसारख्या समाज सुधारकांची. आज हे ॲसिड हल्ले थांबवावे, या मुलींना मदत मिळावी म्हणून ABP माझाने बॅन इल्लीगल ॲसिड सेल ही कॅम्पेन सुरू केली आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हीही या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हाल. कॅमेरामॅन श्रीकांतसह मी शेफाली साधू, ABP माझा, मुंबई.